मी मधुकर अण्णा वैद्य, ज्येष्ठ पत्रकार. माझ्याबरोबर प्रिया अग्रवाल, मूळची मालेगावची, परंतु आज ती औरंगाबादमध्ये ज्याला आपण संभाजीनगर म्हणतो तिथे स्थायिक झालेली आहे. या मुलीला बरोबर घेऊन घेण्यासाठी तुम्ही म्हणत असाल असं वेगळेपण या मुलीमध्ये का असेल, पण या मुलीमध्ये वेगळेपण आहे म्हणून मी तिच्याशी बोलतोय. अग्रवालनी, प्रियानी जे काम केलेलं हे मराठवाड्यामध्ये बहुतांशी पहिल्या क्रमांकात असू शकेल किंवा नसेलच, आपण असं समजायला काय हरकत नाही. तिने आता सध्या केसरचं प्रांगणामधून सोन्याचा वास येईल आणि चांगल्या पद्धतीने ती निर्मिती केलेली आहे. त्यासाठी तिचं प्रथमतः अभिनंदन करू आणि त्याच्या माध्यमातून आपण काही प्रश्न आणि त्याच्यामधून तिच्याकडून उकल कशी होऊ शकेल या दृष्टिकोनातून मी बोलणार आहे. प्रिया, तू या छोट्याशा वयामध्ये आता तू सध्या मोठं काम करतेस, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम जे केलेलेस तू आता ते केलेलं आहे तू आपल्या केशरचं. आणि मी आता ते पाहिलं त्याच्यामध्ये केशरच्या छोट्याशा जागेमध्ये तू त्या केशरची निर्मिती केली. या केशरची निर्मिती करताना तुला नेमकं काय काय अडचणी आल्या? सर, स्टार्टला म्हणजे हे एकदम नवीन क्षेत्र होतं माझ्यासाठी. बाय प्रोफेशन मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी व्हेंडर शोधण्यापासून लॅब बनवायची होती, तर एक चिलर्ससाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगवेगळे व्हेंडर शोधा, त्यांच्याशी कम्युनिकेट करा, काश्मीरच्या लोकांशी बोला. हे सगळं मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलं. मी स्वतः काश्मीरला जाऊन आले, तिथली लोक कशी असतात किंवा मेन केसरचं एक कळलं की याच्यात खूप जास्त भेसळ होते. तर ह्या बिझनेसचा मेन हा एक कळलं की आपण जे केसर म्हणून खातो तो केसर नसतोच. तर म्हणून हे अजून जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं की लोकांना ओरिजिनल मिळेल काहीतरी म्हणून. आज सकाळमध्ये तुझ्यावरती लेख आला, त्या निमित्ताने मी तुझ्याकडे आलेलो आहे. त्या लेखामध्ये असं लिहिलेलं आहे की मला म्हणजे तुला मला उद्यानाची किंवा शेताची फार मोठ्या प्रमाणात आवड आहे. ही निर्मितीच्या पाठीमागची भूमिका तुझी हेच होती का की आपल्याला शेताच्या माध्यमातून अशी कधी निर्मिती करायची ती कदाचित शहरामध्ये नसेल, मराठवाड्यामध्ये नसेल, याच्याबद्दल काय सांगशील? मला जेन्युअनली नेहमी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती आणि मला शेतात म्हणजे अॅग्रिकल्चर फील्डमध्ये इंटरेस्टही होता. म्हणून मी रिसर्च केला तेव्हा मला कळलं की हे काहीतरी वेगळं प्लस याच्याशी रिलेटेड आहे, जेणेकरून आपल्या फार्मर्सलाही जर हे सक्सेस झालं व्यवस्थित पुढे जाऊन त्याचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकतो. म्हणून मी याच्यात इंटरेस्ट डेव्हलप केला. आज मराठवाड्याची अवस्था सगळ्याच बाबतीमध्ये जर पाहिली तर अत्यंत वाईट अशी आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा जो आहे प्रश्न पाण्याचा. हा, तर याच्यात सगळ्यात मेन कसं आहे सर, जे 1 एकरला तुम्हाला जागा लागते हे व्हर्टिकल फार्मिंग असल्यामुळे छोट्या जागेत तुम्ही 1 एकर एवढंच उत्पन्न घेऊ शकता, एक 200-300 स्क्वेअर फीटमध्ये. तर हा याचा सगळ्यात मोठा फायदा आणि याच्यात पाणी खूप कमी प्रमाणात लागतं. मराठवाड्यामध्ये ज्या काही निर्मिती होत आहेत, मग त्या संदर्भ असेल आपल्या आयुर्वेदाचा किंवा भाजीपाल्यांचा, तर तू वेगळेपण जे निर्माण केलेलं आहे, तर तू आता सध्या लोकांना या संदर्भामध्ये काय बोलणार आहे, काय सांगणार आहेस? म्हणजे हे खूप चांगली लाईन आहे किंवा खूप चांगलं क्षेत्र आहे ज्याच्यात आपण हे करू शकते. माझा प्रयत्न आहे की मी एक सायकल याच्यात सक्सेस मिळवून घेते, मग मी लोकांना याच्यावर अजून जास्त हे करणार की आपण ह्या क्षेत्र निवडण्यात काही हरकत नाहीये. या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो मार्केटिंगचा. तर मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून तुझ्या डोळ्यासमोर काय काय विषय आहेत आणि ते काय करणार आहेस? फ्रँकली म्हणजे आता माझं उत्पन्न एवढं नाहीये की ज्याचं मला मार्केटिंग करावं लागेल. सिन्स आज जसं तुम्ही म्हटलं की सकाळमध्ये न्यूज आली, याच्या पहिले ईटीव्ही वगैरे पण आली होती, तर लोकांचेच मला कॉल एवढे येत आहे की आम्हाला विकत पाहिजे. तर माझ्याकडे जेवढं आहे ते असंच हे होत आहे, तर मला अजून मार्केटिंगची गरज नाही पडली आहे. आणि सिन्स ह्या केसर इज समथिंग जे आपल्या आजीपासून लहान मुलांना माहिती असतं, तर त्याची खूप मार्केटिंग करायची गरज नाही पडणार असं मला वाटतं. आपल्या मराठवाड्याच्या संपूर्ण तापमानाचा जर आपण विषय केला तर त्याच्यामध्ये नेमकं कुठली, आता तू केशरची निर्मिती केली तर कुठलं केशर आपल्या इथे तग धरून राहील? काश्मीरचं जे मोगरा केसर असतं ते मी आता प्रोड्यूस केलेलं आहे. चालेल, धन्यवाद. तुला आमच्यातर्फे अत्यंत महत्वाच्या आणि अशा भूमिकेमधून तू काम करते, तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा. थँक्यू सो मच.